कोकणामध्ये, कारण रत्नागिरी जिल्ह्यात राजापुरात स्थानिकांनी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध केलाय आणि इथल्या स्थानिकांच्या या प्रकल्पाला विरोध कायम आहे। स्थानिकांनी रस्त्यावर उतरत या प्रकल्पाला आपला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे। बारसू सोलगाव या पंचक्रोशीतल्या रिफायनरीला विरोध दर्शवण्यात आलाय आणि त्या विरोधात अशा रीतीने आंदोलन देखील करण्यात आलं। एकच जिद्द रिफायनरी रद्द अशा पद्धतीचे फलक देखील या सगळ्यांच्या हातात आपल्याला पाहायला मिळतात। आदित्य ठाकरे परवापासून 3 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत आणि यावेळी स्थानिकांची मतं देखील ते लक्षात घेत आहेत। या आधी देखील त्यांनी संवाद साधलेला होता स्थानिकांशी, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं होतं आणि या संदर्भात ते निर्णय घेणार असल्याची माहिती देखील कळते। पण आता राजापूरमध्ये स्थानिकांनी रिफायनरी हटावचा नारा देत आपला विरोध अशा रीतीने दर्शवलेला आहे। त्यामुळे ही अस्तित्वाची लढाई असल्याचं देखील या बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे। त्यामुळे स्थानिकांनी अत्यंत प्रखरपणे विनाशकारी प्रकल्पाचा आम्ही विरोध करत असल्याचं या फलकांवर लिहून आणि रस्त्यावर उतरून आपला विरोध प्रदर्शित केलाय। भरपूर आहे, त्याच्यामुळे सरकारी प्रकल्प आहेत ते आम्हाला नको आहे। दादू बोंडावर प्रकल्प म्हणजे प्रक्रिया करणारे प्रकल्प आणा, चांगले मासेचं काहीतरी उत्पादन आहे आमच्याकडे भरपूर, ते प्रकल्प आणा, प्रदूषणकारी धरणं बांधा आमच्याकडे। त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध आहे, 100% विरोध आहे आणि विरोधाचा ठराव दिलेला आहे। प्रकल्पाला 100% विरोध असल्याचं या सगळ्या स्थानिकांचं म्हणणं आहे। राजापुरात रिफायनरी विरोधात अशा रीतीने विनाशकाली प्रकल्पाचा धिक्कार असं म्हणत आणि एकच जिद्द प्रकल्प रद्द असं म्हणत या सगळ्याच स्थानिकांनी हा प्रकल्प इथे होऊ देणार नाही या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं सांगितलं आणि त्याचबरोबर रस्त्यावर उतरत सगळ्यांनीच येऊन आपला निषेध अशा रीतीने प्रदर्शित केलेला आहे। रिफायनरीला तीव्र विरोध आहे आणि त्याचबरोबर रिफायनरी नको आम्हाला अशी देखील भूमिका त्या सगळ्यांनीच इथे मांडलेली दिसते। त्यामुळे राजापुरात रिफायनरी विरोधात अशा रीतीने सगळे स्थानिक असे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात की आधी देखील आपल्याला माहिती आहे आदित्य ठाकरे यांनी आपल्या दौऱ्यामध्ये 3 दिवसांमध्ये स्थानिकांचे मुद्दे देखील जाणून घेतले होते। राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 3 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत आणि नाणार संदर्भात सरकारची भूमिका आजही त्यांनी स्पष्ट केली आहे। महाराष्ट्रात चांगले प्रकल्प नक्कीच हवे आहेत आणि त्या संदर्भात मी आज सकाळीच मुख्यमंत्र्यांसोबत बोलल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। दरम्यान प्रकल्प आणत असताना स्थानिकांना विश्वासात घेऊनच आपण सर्व काही करू असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। प्रकल्पासाठी दुसरी जागा शोधणं सुरू आहे। नाणारसाठी जागा निश्चित करत असताना भूमिपुत्रांचे न्याय हक्क अबाधित कसे राहतील याचा विचार करूनच जागा ठरवणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय। मुख्यमंत्री साहेबांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय का नाणार रिफायनरी संदर्भात, काय नेमकं? नक्की लिहिलेलं आहे। जसं आधी पण काल पण मी हेच बोललो की आपल्याला प्रकल्प चांगले हवेत महाराष्ट्रात, पण ते करत असताना जसं काल मी सांगितलं, आज देखील मुख्यमंत्री महोदयांबरोबर माझं सकाळी बोलणं झालं, त्यांनी पण हेच सांगितलं की प्रकल्प जेव्हा आपण आणत असतो तेव्हा स्थानिकांना विश्वासात घेऊनच आपण सर्व काही करू। कुठेही काही त्यांना वाटलं की इकडे नको तिकडे, आपण जसं नाणारमधून बाहेर केलं, नाणारमध्ये तर होणार नाहीये, दुसरीकडे आपण लोकेशन मागितलेलं आहे, पण ते लोकेशन आणत असताना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय हक्क त्यांचे अबाधित कसे राहतील, त्यांना विश्वासात कसं घेऊ, हेच करून आपण पुढे नेणार आहे। जागा उपलब्ध करून देण्याचं काम हे राज्य सरकारचं असतं, ते आपण उपलब्ध करून देऊ, पण हे करत असताना देखील तिकडे त्या स्थानिक भूमिपुत्रांची डायलॉग देखील साधणं हा पण आमचा महत्त्वाचा एक कर्तव्याचा भाग आहे आणि तो देखील आम्ही करू। नाणारच्या स्थानिक तिकडच्या लोकांचा विरोध होता, जिथे जिथे लोकांचा विरोध असेल मला वाटतं त्यांना विश्वासात घेऊन काम होणं गरजेचं आहे। नाणारमध्ये तो जो काही विरोध होता, काल देखील मी तिकडची जागा बघितली, तो बरोबर विरोध होता, कारण तिथे झाडं खूप कापली जात होती, जागा खूप तिकडची घेण्यात आलेली, तिकडच्या जागा देखील काही काही बाहेरच्या लोकांनी घेतलेल्या आहेत, स्थानिक लोकांच्या पण नव्हत्या त्या, तर ते सगळं आपण आता बाजूला ठेवलेलं आहे। नाणारमध्ये तर होणार नाही, दुसरे 1-2 जागा ज्या आपण सुचवलेल्या आहेत तिथे कमीत कमी घरं असतील, झाडं कदाचित नाहीच आहेत, असं ती जागा आपल्याला मिळालेली आहे। तरी देखील आपण तिकडचे स्थानिक जे लोक आहेत ज्यांच्या ह्याला सपोर्ट देखील असेल आणि विरोध देखील असेल, सगळ्यांना विश्वासात घेऊनच आपण काम करू।